कोल्हापूरमधील ट्रॅव्हल्स व्यावसायिक रफिक सरकवास यांना 18 फेब्रुवारी रोजी 5 लाख रुपये परदेशी करन्सी बदलून देतो आणि स्वस्तात गाडी देतो असं सांगून इचलकरंजीतील महासत्ता चौक परिसरातील फिश मार्केटजवळ बोलवण्यात आलं होतं. त्या ठिकाणी पोहोचलेले सरकवास यांच्याकडील 5 लाख रुपयांची बॅग तिथं अगोदरच थांबलेल्या लोकांनी हिसडा मारून लंपास केली. गावभाग पोलीस या प्रकरणाच्या तपासात दिरंगाई करत असल्याचं लक्षात आल्यानंतर सरकवास यांनी सरळ कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांची भेट घेऊन माहिती दिली. त्यानंतर तपासाची चक्र हलली. सरकवास यांच्याप्रमाणेच एका रिक्षाचालकासोबत असा प्रकार घडला होता. त्या रिक्षाचालकांच्या मदतीनं गावभाग जयसिंगपूरमध्ये सापळा रचून पंजाबमधील जमाल शेख, उत्तर प्रदेशमधील इशाक शेख, बिलाल शेख आणि भिवंडीतील प्रिया मंडल या चौघांना ताब्यात घेतलं. त्यांनी करन्सी बदलून देण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक केल्याचं उघडकीला येतंय. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता आहे. गावभाग पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत.